हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण घरगुती असा बर्गर तयार करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, कुकरमध्ये 3 बटाटे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 साधारणतः शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता आपण कुकर ठेवलेला आहे वर। आता झालेला आहे कुकर आणि आता आपण उघडून बघूयात। हे बघा, आता हे थंड होऊन देऊयात। थंड झाल्याच्या नंतर असं सालं काढून त्याची घ्यायची आहेत बटाट्याची आणि हे बघा, अशी सगळी सालं काढून घ्यायची आहेत। आणि हे बघा, हे असं साधारणतः आधी पहिलं छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत, पीसेस करून घ्यायचे। हे बघा, आता असे कट करून घेतले की आपल्याला स्मॅश करायला इझी पडतं, म्हणून आपण आधी पहिले कट करून घेऊयात आणि स्मॅचरने एका चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने सगळे हे बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे असं बारीक करून घेतलेला आहे बटाटा। आता आपण कांदा कट करून घ्यायचा आहे। आपण टिक्की करणार आहोत आता हे बघा, कांदा कट करून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे। सगळा कांदा आपण अखंड चिरलेला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हे बघा, एक आता बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, कारण ते स्मॅश करायला इझी जाईल म्हणून। आता आपण काय करायचं, एक 2-4 कमी तिखटवाल्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या त्याही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि अशी खूप सारी कोथिंबीर ही बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता आपण अर्धा चमचा चाट मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे। आता काय करायचं, लिंबू पिळायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हाताने छान मिक्स करायचं आहे। हे बघा, हे आता हाताने मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला आता ब्रेड ही त्यामध्ये टाकायचा आहे। हे बघा, आता हा ब्रेड कट करून घेतलेला आहे, तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो आता आपण छान मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून त्याची घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे बारीक करून घेऊयात। झालेलं आहे बारीक। आता आपण काय करायचं, ह्याला बाइंडिंगसाठी हे टाकायचं आहे। आता हे आपल्याला जितकं त्याच्यामध्ये राहील तितकं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून छान त्याच्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत। जितकं आपल्याला लागणार आहे तेवढं टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून आता आपण टिक्की करणार आहोत। हे बघा, असं गोळा घ्यायचा आहे एक आणि छान प्रेस करून छान आपल्याला गोल गोल अशा टिक्की करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। तुम्हाला जर कांदा आवडत नसेल नाही टाकला तरी चालून जाईल, पण याच्यामध्ये कांदा पण थोडंसं छान लागतो टिक्कीमध्ये। आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत। आता एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण टिक्क्या करून घेतलेल्या आहेत। तर आता हे बघा, थोडासा ह्याचा ब्रेडचा चुरा उरलेला होता, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आणि आता हे बघा, तूप एका पॅनमध्ये सोडायचं आहे आणि आता आपण पहिले हे बर्गरचे बन आणलेले आहेत, असे बाहेरून आणले, ते आता असे मधोमध असे कट करून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत मधोमध आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत। असे सगळे मध्ये कट करायचे आणि छान भाजून घ्यायचे आहे। असे पहिलेच भाजून घेतले ना की छान हे असतं, चवीला छान लागतात तुपामध्ये। छान बटरमध्ये तुम्ही भाजू शकता, पण मी मोस्टली तुपामध्ये भाजून घेते आहे। आणि हे बघा, आता टिक्की आहे ते पण असंच तुपामध्येच छान भाजून घ्यायचं आहे। तूप टाकायचं आहे त्याच तव्यामध्ये आणि छान हे बघा, हा ब्रेडचा चुरा आहे, त्याच्यामध्ये ह्या टिक्क्या डीप करायच्या आहेत, अशा बुडवायच्या आणि छान कोट करून या टिक्क्यांना घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायच्या आहेत। अशा सगळ्या टिक्क्या आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत।
मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. तर चला, हे बघा, हे सगळ्या टिक्या आपण अशाच पद्धतीने तव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि छान अशा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा, बारीक गॅसवर असं भाजून घ्यायचे आहेत. एक साईड पहिली भाजून घ्यायची व्यवस्थित अशी आणि नंतर मग पलटी करायची आहे. हे बघा, आता आपण एक 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 टिक्की अशी पलटी करून घेऊयात. हे बघा, ह्या सगळ्या अशा पलटी करून आपण घेतलेल्या आहेत. आणि आता ही अशी वरची बाजू भाजली तशीच ही खालच्या बाजूची सुद्धा बाजू भाजून घ्यायची आहे. आता हे बघा, ह्याच्यासाठी ह्या चीजच्या स्लाईस मिळतात, त्या वापरल्यात तरी छान आहे. नाही तर आता माझ्याकडं हे पहिलंच आहे चीज, म्हणून मी आता हे किसून घेतलेलं आहे. जर तुम्ही किसून टाकलं तरीही काही हरकत नाही. असं काय त्या ह्याच हव्यात असं काय नाही. आता आपण हे बघा, हे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तुम्हाला अजून जर मिरची वगैरे अवेलेबल तुमच्याकडे असेल अवेलेबल तर टाकू शकता, नसेल नाही टाकली काही हरकत नाही. आता हे बघा, हे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. आता एक आपण ह्याच्यातला हे घ्यायचं आहे बर्गर आणि त्यामध्ये खालच्या बेसला व्यवस्थित असं टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे. आणि हां, तुम्हाला जर मेयोनीज आवडत असेल तर मेयोनीजसुद्धा लावू शकता. माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी लावलेलं नाही. आता हे बघा, या टिक्की पण अशा सगळ्या व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण काढून घेऊयात. आता काय करायचं, सर्वप्रथम हे बघा, ही टिक्की याच्यामध्ये घ्यायची आहे आणि हे असे कांदा असा लावायचा आहे आणि असं टोमॅटो लावायचं आहे. त्याच्यावर हे अशा पद्धतीने व्यवस्थित चीज लावायचं आहे आणि हे बघा असं प्रेस करायचं छान. आणि आपल्याला सुटेल म्हणून एखादी स्टिक वगैरे लावली तरीही चालून जाईल, नाही लावली काही गरज नाही, पण जर सुटत असेल तर लावली तरी चालते. अशाच पद्धतीने आपण सगळे असे आपले हे बर्गर करून घेऊयात. अतिशय सोप्या पद्धतीत हे आपण केलेले आहेत. तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि नक्की खाऊन बघा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण केलेले आहेत आणि सगळे खरंच सांगते मी अगदी अप्रतिम झाले होते. तर नक्की तुम्ही आता करून बघा आणि खाऊन बघा. चला तर, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. तोवर खात राहा आणि बाय.